हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी मस्त आहे. तुम्ही पण मस्तच असाल आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त असाल. तर बघा, सगळ्यांनी म्हणजे माझ्या मोठ्या व्हिडिओला पण लाईक करा, कमेंट करा. आणि कसं असते ना, ज्यावेळी आपण मेहनत करतो त्यावेळी थोडीशी तरी अपेक्षा असते की आपल्या आपल्या यूट्यूब फॅमिलीनं आपण एक फॅमिलीचा भाग आहे. तर मेहनत केल्यासारखं कसं जर आपल्याला जर कोणी लाईक करत असेल, बघत असेल, तर खूप आनंद होतो. आणि तो माझ्या चेहऱ्यावरचा आनंद, जेवढे एक दोन लाईक करतात त्यांच्यासाठी तर मी खरंच खूप, मला म्हणजे छान वाटतं. आणि थोडंसं असं वाटतं की चला आपण काहीतरी करूया. काय झालं माहिती आहे काय, रडायला आवडत नाही. किती जरी दुःख आलं, संकट आलं, तरी सुद्धा रडत बसणं माझ्या रक्तात नाही. कारण तुम्ही माझी खरी स्टोरी जर ऐकाल तर वाटेल सगळ्यांना. कारण सगळ्यांना वाटत असते ना, काही सांगत असते हिच्यापेक्षा आम्ही दुःखात आहे. प्रत्येकाचं दुःख वेगवेगळं असते, प्रत्येकाच्या वाट्याला सुखच असते असं काही नाही. पण त्यातनं पण आपल्या म्हणजे हसायचा मार्ग आपण शोधून हसत राहायचं असतंय. हसत राहायचा मार्ग, किंवा व्यस्त असेल तर आपल्या दुःखाकडे आपलं दुर्लक्ष होते ना. तसं मी पण थोडंसं प्रयत्न करते. कारण आता तुम्ही बघितलं आहे, माझं परवाच महिना पण झालं नाही अजून, ऑपरेशन झाले. पण आता घरातली कामं तर करावीच लागतील ना, कोण करणार? पर्याय नसतोय ना. म्हणजे एखाद्याला त्याचा इश्यू करायचा खूप सवय असते ना, की मी आता म्हणजे हॉस्पिटलमधून आलेल्या दुसऱ्या दिवशीपासून माझं स्वयंपाक वगैरे करायला लागतो मला. का तर घरी करायला कोण नाही आहे. आणि म्हणजे बाहेर पैसे देऊन करून घ्यायला आपली तेवढी ऐपत नाही आहे. कारण आपणच काहीतरी काम केल्याशिवाय आपलं पोट भरणार नाही अशी अवस्था आहे. आणि खरं सांगायचं तर का नाही तुम्हाला, माझी सत्य परिस्थिती मी कधीच अजून कुणापुढं सांगितलेली नाही, यूट्यूब फॅमिलीला सांगितली नाही. वेळ आल्यानंतर नक्की सांगेन. म्हणजे मी कामं पण म्हणजे बाहेर जाऊन करू शकत नाही. का करू शकत नाही, माझी मजबुरी काय आहे ते पण मी तुम्हाला सांगेन. कारण मी आता एवढं तर सांगते की माझं पायाचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यामुळं मी हे करू शकत नाही बाहेर जाऊन काम. त्याच्यासाठी मी काय करते, तर घरी मी डबे बनवते. तुम्ही बघितलं असेल की मी जास्त म्हणजे ऑपरेशन झाले ना हाताचं माझ्या, त्या हात हलवायला येत नाही, त्यामुळे जास्त नाही बनवत. 2-3 डबे बनवते आत्ता. मग बघायचं जरासं व्यवस्थित झालं की अजून वाढवायचं विचार आहे. तर माझा पायाचा प्रॉब्लेम आहे. कारण मला म्हणजे चालता येत नाही आहे, त्यामुळं मी बाहेर जाऊन म्हणजे करू शकत नाही काम वगैरे. आधी करत होते मी, म्हणजे पाय तर लहानपणापासून झालं, पण नंतर एक ऑपरेशन झालं माझं, त्यावेळीपासून मला चालायचा प्रॉब्लेम झाला. त्यानंतर मग मी घरी बसूनच असते. तरी पण घरी बसून राहत नाही मी, बघत असाल तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये. कारण स्वयंपाक तर करावा लागणार. शेवटी देवानं आपल्याला कसं जरी पाठवलं असलं तरी पोट दिलंय, आणि ते पोट भरायला काहीतरी काम करायलाच लागेल. त्याच्यासाठी काय पर्याय नाही आहे. काय काय लोकांना दिलेले असतात पर्याय, घरी आई असते, वडील असतात. माझे वडील होते तोपर्यंत मला कशाचीच कमी नव्हती. वडील, त्याच्यासाठी मला वडिलांची जागा म्हणजे कोणच घेऊ शकत नाही. आता भाऊ आहेत, पण त्यांच्या संसाराचे त्यांनी असतात, काय करायचं? आपण कुणावर डिपेंड नाही राहू शकत ना. आणि मला ते डिपेंड राहायचं नाही आहे. कारण आपलं त्यांच्या आयुष्यात ते त्यांचं चाललेलं असताना आपण त्यांच्या आयुष्यात आपल्यामुळं प्रॉब्लेम नकोत. जर आपल्यामुळे त्यांच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम होत असतील, त्यांचं रुटीन बिघडत असेल, तर आपणच लांब गेलेलं बरं ना. तेवढ्यासाठी मी नाही कधी म्हणजे जास्त कुणाच्या आयुष्यात
जात नाही. आता बघा सकाळचं झालं, सकाळचं स्वयंपाक वगैरे. संध्याकाळी परत ते काका आहेत त्यांचा डबा द्यायला लागतोय. मग मला कसं आहे म्हणजे टाईम टू टाईम स्वयंपाक करून ठेवायचं. ते डबे न्यायला येतील त्यावेळी येतील, पण आपलं काम आपण वेळेत करायला पाहिजे ना. त्याच्यासाठी असं जरा जास्त काम केलं ना हात दुखतोय, खूप जास्त दुखतोय. त्यामुळं मला व्हिडिओ पण मी इतके दिवस काढत नव्हते. आता जरा असं चालू केलं व्हिडिओ, कारण बघा एवढ्या ह्याच्यातनं फक्त मी म्हणजे 2 डब्यातनं काय फक्त माझं पोट भरू शकते. घर भाडं वगैरे काय देऊ शकत नाही ना, घर भाड्याचं आहे. आणि एकटे असू दे 2 लोक असू दे, ती आपण पर्याय नसतो या. जसं ठेवलंय देवानं तसं राहायला लागणार, त्याच्यात काही हे नाही. तर असू दे. मला कसं आहे रडून काय लोक खूप रडून असं पैसे कमवतात. व्ह्यूज म्हणजे काय म्हणतात त्याला, व्ह्यूजसाठी काय करतात, पैशासाठी रडत असतात. ती काय आपलं दुःख सांगत रडत बसतात. मला तसं रडायला येत नाही. किती जरी दुःख असलं तरी पण आपण हसत राहायचं, कारण दुःखात म्हणजे रडून काय फायदा आहे सांगा. रडून काय फायदा मिळणार आहे. हा, त्या लोकांना मिळत असतोय फायदा, व्ह्यूज मिळतात, त्याच्यातनं त्यांनी किती कमवतात. माझं लाईफ असं झालं, माझं लाईफ तसं झालं, माझ्या नवऱ्यानं मला मारलं, माझ्या नवऱ्यानं मला छळतोय, माझा नवरा मला शिव्या देतोय, असं तसं सांगून 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 लोकांचे व्ह्यूज आणि काय म्हणतात सिंपती मिळवतात. त्याच्यातनं त्यांना डॉलर्स मिळतात. तसं आपल्याला नाही आहे ना येत काय. मग त्यामुळं कसं जे ओरिजिनल आहे ते आहे. ओरिजिनल आहे ते सुद्धा मला म्हणजे आता मी ओरिजिनल हँडिकॅप आहे. ऑपरेशन झाले तर मला विश्रांती मिळाली नाही, तर कुणाला सांगायचं सांगा. एक म्हण आहे, तुम्हाला सांगते, नशीब गांडू तर कुणाला भांडू. जर आपलं नशीबच गांडू आहे तर आपण कुणाबरोबर भांडणार ना. कुणाबरोबर भांडायचं आपण, देवाबरोबर काय भांडायचं. देव काय करणार आहे. खरोखर कधी तर असं वाटते की हे जीवन संपवावं, कारण एकटं जगणं, कुणाच्या आधाराशिवाय जगणं सोपं नाही मित्रांनो. तरी पण एक कुठं तर मी मनात मी अजून पण म्हणजे अपेक्षा ठेवते की आज ना उद्या माझं चांगलं होणार आहे. आणि अपेक्षा हे चांगल्याच ठेवाव्या माणसानं. आज ना उद्या माझ्याकडं माझं स्वतःचं घर असणार आहे, जे की आज मी अशी अवस्था आहे की माहेरी ना कोणाच्या घरी जाऊ शकते. भाड्यानं राहिलं तर त्याचं भाडं द्यायचं कसं, हा प्रॉब्लेम आहे ना. ह्या जगाच्या पाठीवर मला माझं स्वतःचं असू दे नाही तर भाड्याचं असू दे, पण माझं स्वतःचं असं घर नाही आहे. ते घर मी लय लोकांचं बोलून घेतलंय आणि लय लोकांनी मला माझ्या मजबुरीत आहे ना
लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.